स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या बांधकामांसाठी साहित्य वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असून या जनावरांवर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येतोय। भर उन्हात चारा पाणी न देता शेकडो गाढवे बांधून ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे। त्यातील काही गाढवे जीर्ण आणि अशक्त झाल्यामुळे मृत्युमुखी पडली, मात्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता ती खोल दरीत उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। इतकंच नाही तर काही गाढवांची हत्या करण्यात आल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे। या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। संबंधित ठेकेदार आणि गाढव मालकावर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरता दगडी वाहून नेण्याचं काम करणारी जी गाढवं आहेत, तर त्यांचं काम करून झाल्यानंतर जी निकामी झालेली गाढवं आहेत, जे जीर्ण झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत, अशा गाढवांची हत्या करून त्यांना खोलवर दरीत टाकण्याचं काम जर ठेकेदार करत असतील तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे। आज खरं पाहिलं तर त्या गाढवांची विटंबना आहे। पोलीस सेवेत काम करणारा जर श्वान असेल तर त्याचा अंतविधी हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो, शासनाच्या माध्यमातून केला जातो। तर गड किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करणारे जी गाढवं आहेत, तर किमान त्यांची आज मृतदेहाची जी हेळसांड करण्यात आलेली आहे, वास्तवतः त्यांची हत्या करून त्यांना दरीत टाकलंय किंवा काय, हा तपासाचा भाग आहे। पण मला असं वाटतं की ठेकेदारांनी त्यांना निकामी झाली म्हणून त्या ठिकाणी दरीत फेकून दिलेलं असावं आणि म्हणून करता ह्या संबंधित ठेकेदारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी असणारे आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं आरोग्य ह्या मेलेल्या मृत गाढवांमुळं धोक्यात आलेलं आहे। संपूर्ण पर्यटक त्या ठिकाणी नाक मुठीत धरून किल्ल्याकडे जातानाचं चित्र आहे, कारण एवढा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली आहे। आणि जर ह्या ठिकाणी कारवाई ह्या ठिकाणांवर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं ह्या ठिकाणी जाहीर आंदोलन केलं जाईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी।